नमस्कार मित्रांनो, मी गणेश आजकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. निमित्त आहे गुढीपाडव्याचं. सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज माझ्यासोबत आहेत राया आणि मंजिरी अर्थात विशाल निकम आणि पूजा बिरारी. स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. आणि तुम्हालाही गुढीपाडव्याच्या आणि नवीन मराठी वर्षाच्या शुभेच्छा. सर्वप्रथम प्रश्न असा आहे की स्टार प्रवाह, मराठी परंपरा, मराठी प्रवाह अशी टॅगलाईन जपणारं चॅनल आणि त्यातली तुम्ही आपली माणसं अर्थातच राया आणि मंजिरी अर्थात विशाल आणि पूजा आज गिरगावात आल्यात. गिरगावात आल्यावर काय वाटलंय? सगळ्यात आधी मी हे म्हणेन की मी पहिल्यांदाच आलोय गिरगावात. मी खूप ऐकलं होतं पण मला कधी तो योगायोग आला नाही किंवा येण्याची संधी मिळाली नाही असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंतचा गुढीपाडवा मी गावी किंवा घरच्यांबरोबर साजरा केला पण आज पहिल्यांदा इथला जो माहोल बघून एवढं भारी वाटतंय किंवा म्हणजे आता मी गावाकडचं असल्यामुळे मला कसं वाटतं की मराठी संस्कृती मराठी सगळ्या गोष्टी गावाकडे जास्त पद्धतीने हे केलं जातं असं वाटतं. पण इकडे आपली सगळी मराठी माणसं आहेत ती या लेवलला येऊन एवढ्या भारी पद्धतीने आपला गुढीपाडवा साजरा केला जातो म्हणून खूप भारी वाटते. खूप प्राऊड फील होते की ऑब्विसली मराठी आणि मजा येते. आता जर सुरुवात झाली पुढे पुढे ऐकतोय तशा गोष्टी मला दिसतही राहतील. तू काय सांगशील? मी सुद्धा गिरगावात पहिल्यांदाच आले. मी खूप ऐकलंय इथल्या स्वागत यात्रेबद्दल आणि ध्वजपथकाबद्दल वगैरे सगळं. आणि अर्थात मराठी संस्कृती म्हटल्यावर आपण प्रत्येक सण हा खूप उत्तम प्रकारे साजरा करतो पण आज पहिल्यांदा इथे येऊन म्हणजे म्हणतात ना की कुठलीही मुलगी कुठल्या तरी लग्नासाठी वगैरे नटत असते पण आज एखाद्या पारंपरिक सणासाठी मस्त मराठमोळी साज घालून प्रत्येक जण म्हणजे एखादी मुलगी मुलगा काकू असू देत सगळे जण इतके सुंदर नटून आले तिथे की खरंच एक वेगळी कशी एक ऊर्जा असते ना. ढोल पथक आहे मग प्रत्येक जण इतका छान सजून आलाय का तर आपला मराठी सण आहे आणि मराठी नवीन वर्ष आहे त्याचं आज खरंच खूप कौतुक वाटतंय आणि खूप भारावून पण जातंय. आता बघू अजून कळेल काय काय होतं काय काय होतं. विशाल, मुख्य म्हणजे गुढीपाडवा म्हटल्यानंतर आपण एक रिझोल्युशन करत असतो नवीन वर्षाचा संकल्प. तर काय आहे संकल्प तुझा? सगळ्यात आधी मी म्हणेन की बिग बॉस नंतरच मी खूप मोठा संकल्प केला तो म्हणजे माझ्या प्रेक्षक माबापांना ज्या जबाबदारीने त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि ज्या पद्धतीने मला जिंकलं माझी जबाबदारी मी त्यावेळी बोललो होतो की जबाबदारी की त्यांना एंटरटेनमेंट करत राहणं. आता स्टार प्रमाणे मला पुन्हा एकदा संधी दिली. आमची येणारी मालिका येड लागलं प्रेमाचं यामध्ये मी रायाची भूमिका करतो. तर मला विठुरायाच्या आशीर्वादाने रायावरती एवढी मेहनत करायची की लोकांना राया आणि आमची संपूर्ण मंजिरी आणि मालिका येड लागल्या प्रेमाचं मालिका ही आवडेल. लोकांनी भरभरून प्रेम द्यावं. लोकांना खूप कधी आमची मालिका लागते याची वाट बघावी. सो त्यासाठी लागणारी जेवढी तयारी आहे जेवढे प्रयत्न करायचे जेवढी मेहनत करायची ती सगळी मेहनत मला करायची आणि आमच्या मालिकेसाठी काय म्हणू आपण तो प्रयत्न किंवा ती तयारी मला करायची आहे. माझं या वर्षाचं आणि जोपर्यंत मालिका सुरू आहे त्यासाठी माझे मेहनत करणारच. करेक्ट. तू काय सांगशील पूजा? माझा पण संकल्प काही खूप वेगळा नाहीये. त्यांनी जर सांगितलं त्याप्रमाणे एक प्रोमो आला आमच्या मालिकेचा आणि प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रेम दिलं आम्हाला. आता काय आम्ही जेवढी प्रेक्षकांना आतुरता तेवढीच उत्सुकता आम्हाला पण आहे आमचं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं. आणि ह्याच गोष्टीची एक जसं त्याने सांगितलं की या प्रेमासोबत ती जबाबदारी पण येते की आपलं काम आपण त्यांच्यापर्यंत कसं वाजवून पोहोचवू शकतो. त्यामुळे हाच संकल्प की मंजिरी म्हणून आणि याड लागलं प्रेमाचं या मालिकेमधून प्रत्येक सीन किंवा प्रत्येक इमोशन प्रत्येक एक भावना मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत खूप प्रेमात सोबत आणि खूप मेहनतीने मी वाजवून ती पोहोचवेन.